सो वेलकम गाइस, कैसा रहा तुम लोगों का मराठी क्लास 10 एसएससी बोर्ड का पेपर। तो आज मैं आपको बताने वाला हूँ फुल सॉल्यूशन सबसे कम समय में। तो विभाग 1 गद्य देखते हैं। इसका आंसर है विटी दांडू खेळणे, कॅनलमध्ये पोहणे, कैऱ्या पेरू पाडणे, पतंग उडवणे। ठीक आहे, हे बालपणीचे दिनक्रम होते लेखकाचे। देन त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2। याच्यामध्ये पहिला करेक्ट आहे, दुसरा चुकीचा आहे, तिसरा पण चुकीचा आहे आणि चौथा करेक्ट आहे। त्याच्यानंतर बघा सोमत तुम्ही लिहिल्याचं असेल ते मी आता इथं सांगत नाही आहे। त्यामध्ये आ बघा फर्स्ट, त्याचा बघा दाजी साहेबांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये। 84 वर्षाच्या वृद्धांचा ताठपणा, उंच सदसदीस देहयष्टी, तेजपुंज चेहरा, पांढरे स्वच्छ धोतर। हे 4 आन्सर लिहायचे होते। पॅरेग्राफमध्ये तुम्हाला दिसून जाणार, खूप इझी होता। आता आपण वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे। चौकटी पूर्ण करा। पहिल्यामध्ये उतार्यात आलेले सणाचे नाव तर संक्रांती आणि दुसऱ्याचे रामाला सेतू बंधनासाठी मदत करणारी खार। ठीक आहे गाईज, इथपर्यंत झाला। आता या अपठित गद्यामध्ये आकृतीबंध पूर्ण करा। तर याच्यामध्ये येईल अन्न आणि निवारा, निसर्गाने भागवलेल्या मानवाची गरजा। ठीक आहे, अन्न आणि निवारा। आता या नेक्स्ट प्रश्नाकडे 2 कारणे लिहा। तर याच्या फर्स्टचा आन्सर आहे कालांतराने माणसाच्या आशा वाढत गेल्या आणि सेकंडचे आहे माणूस सुखाच्या मागे धावत राहिला। ठीक आहे गाईज, विभाग 2 पद्यामध्ये जो चौकटी पूर्ण करा आहे, कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट तर हात आणि कवीचा जवळचा मित्र म्हणजेच अश्रू। ठीक आहे, मी उत्तरे तुम्हाला गुलाबी अक्षराने ठाठ लिहून दिलेली आहे, ते तुम्ही बघा। त्याच्यानंतर प्रस्तुत कवितेतील शब्दार्थांचे अर्थ। तर डोईवर म्हणजे डोक्यावर, दारिद्र्य म्हणजे गरिबी, हरघडी म्हणजे प्रत्येक वेळी, पोलाद म्हणजे लोखंड। आता काहीच वाचलेल्या रसग्रहण, ग्रामर, रायटिंग स्किल्स हे मी तुमच्यासाठी नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणतो। तर तुम्ही प्लीज लाईक अँड सबस्क्राईब जरूर करा। ठीक आहे गाईज, कमीत कमी 200 लाईक तरी झाले पाहिजे।